हॅलो स्टुडंट्स, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आज आपण बघणार आहे आपलं ॲव्हरेज लेसन जे चालू होतं. आता एक्सरसाइज बघणार आहे 12.1. होप इंट्रोडक्शन पार्ट तुम्ही व्यवस्थित बघितला असेल, त्यात तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. तर आता आपण स्टार्ट करूया आपलं एक्सरसाइज 12.1. ओके, वी स्टार्ट विथ आवर फर्स्ट क्वेश्चन. What is the average of smallest and greatest 3-digit numbers that are divisible by 18? स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट 3-digit नंबर आहे. ते कुठले नंबर्स डिव्हिजिबल बाय 18 आहेत. डिव्हिजिबल बाय 18 असलेले नंबर स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट 3-digit नंबर, त्याचं काय करायचं आपल्याला, व्हॉट इज द ॲव्हरेज, त्या दोन नंबरचं आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. ओके, सिम्पल क्वेश्चन आहे. स्मॉलेस्ट 3-digit नंबर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे 100. इंट्रोडक्शन आपण ऑलरेडी हे बघितलेलं आहे. ग्रेटेस्ट 3-digit नंबर 999. बट इथं काय पाहिजे, डिव्हिजिबल बाय 18. डिव्हिजिबल बाय 18 असलेले नंबर्स पाहिजे. 100 तर डिव्हिजिबल बाय 18 नाही आहे आणि 999 पण नाही. तर आधी आपण बघूया डिव्हिजिबल बाय 18चं रूल काय असतं. एनी नंबर which is divisible by 2 and 9. जे नंबर 2 and 9 ने डिव्हिजिबल असतील तेच नंबर 18ला पण डिव्हिजिबल असणार आहे. ओके, तर बघूया. 100 नंतर 101, 102, 103 असं तुम्ही चेक करत गेला. ह्याच्यातलं एक लॉजिक तुम्ही सिम्पल यूज करू शकता. 8चं टेबल. 8 1 जा 8, 8 2 जा 16. युनिटमध्ये काय 16, 8 3 जा 24. युनिटमध्ये काय 4. तर आपण त्याच नंबर बघणार आहे. 101 आहे का, नाही. 2 आहे का, 72. 8 9 जा 72. तर ते आपण असं करून क्रॉस चेक करू शकतो. तर 108 काय आहे, स्मॉलेस्ट स्मॉलेस्ट 3-digit नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 18 काय येणार आहे, 108. ओके, जे 18नी डिव्हिजिबल आहे. आता 8चं टेबल तुम्ही जर बघितला, 8 1 जा 8, 8 2 जा 16, 8 3 जा 24, 8 4 जा 32, 8 5 जा 40, 8 6 जा 48. सो 18 6 जा तुम्ही करून बघा. 18 6 जा 108 येणार आहे. तर हे डिव्हिजिबल आहे. आणि ग्रेटेस्ट 3-digit नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 18, 999 नाही आहे, 990. ओके, दिस इज डिव्हिजिबल बाय 18. तर आपल्याला दोन नंबर मिळाले. ह्याचं आता ॲव्हरेज काढायचं आहे. तर काय करतो आपण ॲव्हरेजमध्ये, 108 प्लस 990, 2 digit आहेत, राईट. सो डिवायडेड बाय 2. सो व्हॉट विल गेट द आन्सर, 8. काय येणार आहे उत्तर, 8 9 1 0. आता ह्याला 2नी डिवाइड करूया. 2 5 जा 2 5 जा 2 4 जा 9 जा 5 4 9. 549 इज द आन्सर. विच वन, कुठला आहे, थर्ड ऑप्शन. ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. तर हे असे जे रूल्स येणार आहेत तुम्हाला, डिव्हिजिबल बाय 18, डिव्हिजिबल बाय 13, डिव्हिजिबल 15, तर हे थोडेसे तुम्ही रिवाईज करायचे इम्पॉर्टंट आहे. डिव्हिजिबिलिटी रूलचं ऑलरेडी आपण चॅप्टर बघितलेलं आहे, तेही तुम्ही रिवाईज केला तर हे तुम्हाला इझिली कळू शकते. ओके, तर हे बघून घ्या स्टुडंट्स. फर्स्ट क्वेश्चन झालेलं आहे आपलं. ऑप्शन 3 राईट आन्सर आहे. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. इन अ क्लास द ॲव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स इज 35.5 kg. If their average weight is along with class teacher 36 kg, what is the weight of kg of the class teacher? In kg, सॉरी. आता ॲव्हरेज वेट दिलेलं आहे ऑलरेडी आणि क्लासमधले स्टुडंट्स किती आहे तेही दिलेलं आहे, 40 स्टुडंट्स. तर त्यांचं ॲव्हरेज वेट दिलेलं आहे. तर त्यांचं क्लास टीचर इन्क्लुडिंग करून ॲव्हरेज वेट तेही दिलेलं आहे. आता तर आपल्याला काढायचं आहे क्लास टीचरचं वेट, ॲक्च्युअल वेट काढायचं आहे. तर हे पण सिम्पल क्वेश्चन आहे. क्वेश्चन एकदा मीनिंग समजून घ्या तुम्ही. फर्स्ट काय पॉईंट आहे, 40 स्टुडंट्स. टोटल क्लास स्ट्रेंथ किती आहे, 40 स्टुडंट्स. ओके, तर काय येणार आहे, ॲव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स
ॲव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स. टोटल ॲव्हरेज वेट किती असते, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स ते आपल्याला माहिती नाही आहे. सॉरी, T1 टोटल आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहे त्यांचं वेट. ॲक्च्युली प्रत्येकाचं वेट आपल्याला माहिती नाही आहे, दॅट इज T1. अँड किती स्टुडंट आहेत 40. तर इथं ॲव्हरेज किती ॲव्हरेज वेट किती दिलेलं आहे 40 स्टुडंटचं 35.5. ओके, 35.5 इक्वल टू T1 अपॉन 40. सो T1 इक्वल टू काय येणार आहे 35.5 क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे 35.5 मल्टिप्लाय बाय 40. तर इथं बघा डेसिमल पॉईंट आहे, आपण 4नी मल्टिप्लाय करून बी करू शकतो, इझी होतं आहे. बघा 4 5 जा 20, 2 कॅरी, 4 5 जा 20, 20चा अगेन 0, 2 कॅरी, 4 3 जा 12, 14. तर 1 नंबर सोडून डेसिमल ठेवावं लागेल आपल्याला. सॉरी, एक आता इथं 0 4नी मल्टिप्लाय केलं तर आन्सर आलेला आहे 1400. इथं 4 5 20, इथे 22 येणार आहे. ओके, 1420.0 मीन्स 1420. आता हे झालं ॲव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स. नंतर काय आहे नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय आहे, ॲव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स इन्क्लुडेड विथ टीचर. टीचर सोबत असल्यावर किती असणार आहे. ॲव्हरेज वेट फोर्टी स्टुडंट्स प्लस टीचर, राईट. तर हे आहे T2. टोटल किती झाले मग 41. किती आहे ॲव्हरेज वेट ऑफ स्टुडंट्स विथ टीचर, तेव्हा किती होतं 35.5. असं असल्यावर 40 kg ते ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत. 40 इक्वल टू T2 अपॉन 41. देअरफॉर T2 इक्वल टू काय येणार आहे 40 इंटू 41. 4 1 जा 4, 4 4 जा 16. देन 0ला वेट ॲव्हरेज वेट किती आहे इन क्लास वेट 40 स्टुडंट्स 36 kg आहे. सॉरी, हे 36 kg आहे. तर इथं काय येणार आहे 36 इंटू 41. मी हे क्वेश्चन मला 40 वाटले, हे 36 आहे. क्वेश्चन मी आता 36 इंटू 41. आता इथं बघा 36 इंटू 41, 6 1 जा 6, 3 प्लस 6 4 जा 24, 27, 2 कॅरी, 3 4 जा 12, 14 किती येणार आहे 1476. हे मी मल्टिप्लाय केले. ओके, तर पुढे बघूया. ॲव्हरेज वेट ऑफ दोघांचे वेट आलेले आहेत विथ द टीचर. जेव्हा मुलं होते 40 स्टुडंट्स होते तेव्हा किती वेट आलेला आहे 1420. अँड नेक्स्ट जेव्हा विथ टीचरसोबत जेव्हा होते म्हणजे जेव्हा 41 झाले टोटल नंबर्स तेव्हा 1476 आलं. आता आपल्याला काय क्वेश्चनमध्ये काय आहे ते दोघांचं टीचरचं ॲव्हरेज वेट काढायचं आहे. म्हणजे 41 स्टुडंटचं वेट किती आलं 1420. देन 41 विथ इन्क्लुडेड टीचरचं 1476. आता तुम्हाला काय करावं लागेल डिफरन्स घ्यावं लागेल, राईट. मग आपण घेऊया दोघांचं डिफरन्स. डिफरन्स घेतल्यावर आपल्याला टीचरचं वेट मिळणार आहे. किती आहे 1476, 1420, 65 वेट किती आहे 56 kg. इन kg म्हणले होते, सो ॲब्रिवेशन kg. तर सिम्पल क्वेश्चन होतं, फक्त ॲव्हरेज ऑलरेडी दिलेले होते, ते टोटल मल्टिप्लाय करून आपण आन्सर काढलो दोघांचे आणि डिफरन्स काढलो. तर 56 थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आन्सर आहे. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन थर्ड वन. काय क्वेश्चन आहे, अ बस ट्रॅव्हल फ्रॉम अ विलेज A to B ॲट अ स्पीड ऑफ 40 km/h.
स्पीड दिलेला आहे इथं. ओके, किती आहे 40 km/h. ऑन द रिटर्न जर्नी द स्पीड वॉज 60 km/h. व्हॉट इज द ॲव्हरेज स्पीड ऑफ द ड्युरिंग एंटायर जर्नी. तर आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायचं. स्पीड ऑलरेडी दिलेला आहे. तर स्पीडचं एक तुम्हाला रेशो माहिती आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. सो आपल्याला A to B म्हणजे आता इथून डिस्टन्स ट्रॅव्हल करते A to B तर 40 km/h आहे आणि B to A किती आहे रिटर्नमध्ये 60 km. तर आपल्याला काय करावं लागेल, डिस्टन्सचं ॲव्हरेज म्हणजे ते स्पीड दिलेलं आहे, स्पीड एवढं मेंटेन आहे 40 km/h. तर आपल्याला काय करावं लागेल, आधी दोघांचं कॉमन डिस्टन्स घ्यावं लागेल. किती असणार आहे कॉमन डिस्टन्स, कसं काढणार आपण, 40 आणि 60 ॲव्हरेज त्यांनी दिलेलं आहे स्पीड. तर 40 आणि 60चं ॲव्हरेज कसं काढणार आपण, त्याचं LCM काढणार. ओके, LCM का काढतो, कारण आपल्याला दोघांचं जायचं आणि यायचं दोघांचं बघायचं आहे. सो LCM ऑफ 40 and 60 किती येतं आहे, LCM ऑफ 40 and 60. हे LCMचं ट्रिक अगेन सांगते मी, तर LCM सॉल्व करणार नाही आहे. LCM तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कसं काढायचं. ह्याचं ट्रिक पण आहे, तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये दिसत असेल. LCM कसं कॅल्क्युलेट करायचं आपलं वैदिक मॅथ्सच्या सेशनमध्ये आहे, ते तुम्ही बघू शकता. 40 and 60चं येते 120. ओके, तर हे झालं पूर्ण त्याचं डिस्टन्स. आता 40 km स्पीडनी जेव्हा जाणार आहे A to B, डिस्टन्स 40 km/h स्पीड ट्रॅव्हल करणार आहे, तेव्हा काय होणार आहे, आपल्याला टाईम काढायचं. टाईम किती घेणार आहे. ओके, तर 120 झालं आणि किती 40 म्हणजे 40 km/h स्पीडने जेव्हा जात असते तेव्हा काय येणार आहे आन्सर बघा, 4 3 3 hours. म्हणजे 120 km डिस्टन्स आहे जायचं यायचं, तेव्हा ते स्पीड आहे 40 km/h. मग त्याचा किती टाईम लागणार आहे, 3 तास लागणार आहे. मग डिस्टन्स जेव्हा स्पीड 60 km/h असते तेव्हा काय होणार आहे, 120/60 = 2 hours. आपल्याला टाईम मिळालं, टोटल डिस्टन्स मिळालं. आता हे आपल्याला काढायचं ॲव्हरेज ऑफ स्पीड. स्पीड इक्वल टू काय असणार आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, डिस्टन्स अपॉन टाईम हे ऑलरेडी हे एक ॲव्हरेज आपल्याला माहिती आहे, हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, आपण सायन्समध्ये पण शिकलेलं आहे. अदरवाईज ऑलरेडी हे ॲव्हरेजचं जे इंट्रोडक्शन पार्ट होतं त्यातही दिलेलं होतं. तर डिस्टन्स अपॉन टाईम, आता स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम आहे, राईट. तर इथं ऑलरेडी हिंट म्हणून एक हिंटमध्ये काय दिलेत त्यांनी, 2xy/x + y. म्हणजे x काय झालं जायचं स्पीड म्हणजे A to B जाताना, y काय झालं येतानाचं स्पीड. टोटल किती झाले 120 आपल्याला मिळाले ऑलरेडी. तर काय करणार आहे आपण, ह्याच्यामध्ये आपण पुट करणार आहे ॲव्हरेज स्पीड काढायला. 2xy मीन्स 2 × 120 x + y. आता इथं 2xy इथं काय मिनिंग होणार आहे, इथं खाली टाईम असणार आहे. एक्सचा टाईम किती आहे, एक्सचं टाईम आहे 3 hours + 2 hours. 240/5 आपण डिवाइड करूया. 5 4 = 20, 5 4 = 20, 5 8 = 40. 48 km/h. दिस इज द ॲव्हरेज स्पीड. थोडंसं सिम्पलच होतं क्वेश्चन. अगेन मी तेच सांगते, मिनिंग समजून घ्या. तुम्हाला ह्या टाईपचे जेव्हा क्वेश्चन येणार आहेत एक्झाममध्ये तुम्हाला इझी होतील. तर आपलं ऑप्शन कुठलं करेक्ट आहे, सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शन इज आवर राईट आन्सर. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन, 4th वन. काय आहे क्वेश्चन, फाइंड द ॲव्हरेज ऑफ स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट 3 digit नंबर्स दॅट आर डिव्हिजिबल बाय 13. आता आपण ह्याच्या आधीचं क्वेश्चन बघितलं, त्यात डिव्हिजिबिलिटी होतं, डिव्हिजिबल काय होतं त्यात 18चं होतं. आता आपल्याला बघायचं आहे डिव्हिजिबिलिटी 13चं रूल. आपण बघूया आधी 13चं रूल काय आहे. आता 18चं इझी होतं. 2 आणि 9ला जे फॅक्टर्स असतील, 2 आणि 9ला कुठले डिव्हिजिबल असतील तर ते नंबर 18ला डायरेक्टली डिव्हिजिबल होतं. आता 13चं काय असणार आहे, इथं बघा तुम्हाला दिसत असेल एक क्वेश्चन, 14131 हे 13ला डिव्हिजिबल आहे की नाही. ऑफकोर्स आपण 13ला डिवाइड करून बघू शकतो, बट अगेन टाईम ह्याच्यात जास्त जाणार आहे.
आपल्याला स्कॉलरशिपमध्ये टाईम सेव्ह करायचं आहे. सो आपल्याला रूल माहिती असेल तर आपण पटकन सॉल्व्ह करू शकतो. आता जेव्हा 13चं डिव्हिजिबिलिटी रूल असतं तेव्हा आपण काय करतो, लास्ट नंबरला 4ने मल्टिप्लाय करतो. ओके, 1 × 4 काय आलं 4. तर ते नेक्स्ट जे नंबर राहिलेले असतात त्यात आपण ते सबट्रॅक्ट करतो. मीन्स 1413 - 4. तर काय येणार आहे आन्सर बघा, 4 - 1 9 0 1 4. अगेन आपण 9ला 4ने मल्टिप्लाय करूया तर आन्सर येणार आहे 36. तर 140 - 36 किती येणार आहे 104. अँड येस 104 13ला डिव्हिजिबल आहे. 13चं टेबल बघितला तर 13 8 जा 104. तर आपल्याला मिळालं 104. म्हणजे हे दिस इज द रूल, हे रूल आहे 13चं डिव्हिजिबिलिटी. तर इथं क्वेश्चन काय आहे, आपल्याला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे किती 100. ते तर 13ला डिव्हिजिबल नाही आहे. हे तर आपल्याला आन्सर मिळालं 104. दिस इज डिव्हिजिबल. तर काय येणार आहे आपलं बघा, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 13. ते लिहित नाही आहे मी. 104 मिळाला आपल्याला आन्सर. ओके, तर आता बघूया ग्रेटेस्ट. आता ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर असते 999, पण ते 13ला डिव्हिजिबल नाही आहे. तर कुठलं आहे 994. हे 13ला डिव्हिजिबल आहे. 994 तुम्ही क्रॉस चेक करू शकता. करूया आपण क्रॉस चेक. 994 राईट, 994. ओके, 4 × 4 इज वॉट 16 73. 73. ओके, 994. आपण अजून चेक करूया 994 आहे का नाही. नाही आहे, 994 डिव्हिजिबल नाही आहे बिकॉज 73 नाही आहे. तर हे असं करत करत आपल्याला बघावं लागेल. 990 बघावं लागेल, मग 994 नाही आहे, 990 नाही आहे. तर आपण 3चं एक लॉजिकही लावू शकतो. ते ह्याच आपण चेक करत जाऊया. 988 ॲक्च्युली 3चं 13चं डिव्हिजिबल आहे. 988 तुम्ही हे क्रॉस चेक करू शकता. 988 करूया आपण इथे. 988 8 × 4 8 4 जा 32. तर 98मध्ये आपण 32 सबट्रॅक्ट करूया 6 6. ओके, 13 आपण हे डिवाईड करून बघू. अजून ही तुम्हाला कन्फ्यूज म्हणजे आता 13 6 4 जा 24 66. 13ला आपण डिवाईड करून बघू शकतो. 8 4 जा 32 राईट. 66 डिवायडेड बाय 13. तुम्ही करून बघा, हे डिव्हिजिबल आहे. ओके, तर हे आपण बघितलो. 988 13ला डिव्हिजिबल आहे, 104 डिव्हिजिबल आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, ॲव्हरेज. ओके, (104 + 988 अपॉन 2). तर काय येणार आहे आन्सर 988 4 + 8 12 1 कॅरी 9 10 2 5 जा 2 4 जा 2 6 जा 5 4 6. 5 4 6 कुठला ऑप्शन आहे, ऑप्शन 1 काय आहे आपलं करेक्ट आन्सर. ओके, इथे डिव्हिजिबल रूल 13चं इम्पॉर्टंट होतं, ते तुम्ही सॉल्व्ह केला. 13चं जर डिव्हिजिबिलिटी रूल तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह केला तर आपल्याला व्यवस्थित आन्सर मिळू शकते. तर ह्याच्यात थोडंसं प्रॅक्टिस डिव्हिजिबिलिटी रूल्सचं करायचं इम्पॉर्टंट आहे. आता ह्या एक्सरसाइजमध्ये आपण 18चं बघितलं, 13चं बघितलं. हे असे मल्टिपल असणार आहेत, ते पुढच्या क्वेश्चन्समध्ये आले तर आपण ते बघणारच आहे. ओके,
तर हे क्वेश्चन बघून घ्या स्टुडंट्स. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन, 5th वन. राहुल स्कोर्ड an average 48 runs in 5 one-day match. In the first 3 matches, he scored average 40 runs, and in the 4th match, he scored 70 runs. And calculate the runs scored by him in 5th match. ओके, तर टोटल 5-day one-day match आहे. तर टोटल 5-day one-day मॅचचं त्यांनी स्कोअर दिलेला आहे. हाऊ मच? ॲव्हरेज दिलेलं आहे. ओके, नॉट अ स्कोअर, ॲव्हरेज स्कोअर दिलेला आहे 48 रन्स. 5-day ॲव्हरेज स्कोर 48 रन्स. ओके, दे गिवन. तर नेक्स्ट काय आहे? ही स्कोर्ड ॲव्हरेज 40 रन्स इन द फर्स्ट 3 मॅचेस. फर्स्ट 3 मॅचेस ही स्कोर ॲव्हरेज, दिस इज ऑल्सो, हे पण ॲव्हरेज दिलेलं आहे 40 रन्स. अँड देन काय दिलेलं आहे? ही स्कोर्ड 4th डेला. 4th डेला त्याचा स्कोर आहे 70 रन्स. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 5th डेचं रन किती आहे ते काढायचं. तर ॲक्च्युली त्यांनी ॲव्हरेज दिलेलं आहे 5 डेचं, द ॲव्हरेज स्कोर ऑफ 5 डे. ॲव्हरेज स्कोर 5 डेचं किती असणार आहे? एक्स, जे आपल्याला माहिती नाही आहे. टोटल 5 डेजचा ॲव्हरेज असणार आहे किती? स्कोअर दिलेला आहे 48 रन्स. तर टोटल डेज किती आहेत? 5 डेजचं आहे. ओके, तर हे ॲव्हरेज त्यांनी दिलेलं आहे 5 डेजचं 48 रन्स. तर एक्स इक्वल टू काय येणार आहे आपलं? 5 डेजचं 48 × 5. 5 4 जा 24. ओके, तर 5 दिवसाचं 240 रन्स आपल्याला मिळाले. 5 दिवसाला किती रन्स होते? टोटल 240. आणि 3 दिवसाचं 3 डेजचं पण आपण काढूया. 3 डेज स्कोर, ॲव्हरेज 3 डे स्कोर किती आहे? ॲव्हरेज ऑलरेडी द गिवन 40. हे आपण कन्सिडर करूया वाय 3 डेजचं. तर किती झालं बघा? वाय इक्वल टू 40 × 3, 4 3 12, 120 रन्स. हे काय झालं? 3 डेजचं ॲव्हरेज, 3 मॅचेसचं ॲव्हरेज स्कोर झालं 120 रन्स. तर 4th डेचं ते ॲव्हरेज काढायची गरज, म्हणजे ते काढायची गरज नाही आहे, ऑलरेडी ते रन्स दिलेले आहेत. तर आता बघूया आपण नेक्स्ट काय दिलेलं आहे. क्वेश्चन काय आहे? 5th डेचं काढायचं आहे. तर ऑलरेडी 5 डेजचं कळालं, 3rd डेजचं कळालं, टोटल 5 डेजचं कळालं. त्यात 3 डेजचं पण कळालं ॲव्हरेज, आणि 4th डेचं पण कळालं. मग आपल्याला काय करावं लागेल? 5 डेचं टोटल स्कोर आहे त्यात ते सबट्रॅक्ट करावं लागेल. जे बाकीचे नंबर्स आहेत त्याला आपण सबट्रॅक्ट करूया. तर बघूया काय येणार आहे. क्वेश्चन काय आहे आपण अजून एकदा रीड करूया. कॅल्क्युलेट द रन स्कोर बाय हिम बाय 5th मॅच. ओके, 5th डे स्कोर. फिफ्थ डे स्कोर. टोटल 5 डेचा स्कोर किती आहे? 240. ओके, सबट्रॅक्शन. आता 3 डेचं किती आलेलं आहे? 120. 4th डेचं किती आहे? 70. सो 240 मायनस 120, 190. तर किती येणार आहे? 505, 50. राईट. तर आपला ऑप्शन थर्ड ऑप्शन 50 रन्स, म्हणजे 5th डेला त्यांनी किती रन्स काढले? 50 रन्स. 3 डेजचे किती झाले? 120. 4 डेचं 190, 190 प्लस 50, 240. तर हे 240 ऑलरेडी 5 डेजचं आपल्याला निघालं आहे. म्हणजे हे क्रॉस चेक जरी करून बघितला तुम्हाला आन्सर करेक्ट यायला पाहिजे. तर आपला आन्सर करेक्ट आलेला आहे. ऑप्शन 3 राईट आन्सर आहे. इन दिस केस, म्हणजे सपोज तुमचं आन्सर इथं चुकलं
तर तुम्ही क्रॉस चेक करायला शिका. म्हणजे आता 5 डेजचा ॲव्हरेज म्हणजे 5 डेजचं रन किती असायला पाहिजे, 240 तर आपल्याला आपलं निघालेलं आहे. तर टोटल तुम्ही हे ॲड केला तर 240 यायला पाहिजे. आता बघा 120 3 दिवसाचे झाले, त्याच्यानंतर 70 4 डेजचं आहे म्हणजे 120 + 70 190. आता 5th डेचं किती आलं आहे 50, 190 + 50 240. म्हणजे क्रॉस चेक जरी तुम्ही केला तर तुम्हाला ते करेक्ट आन्सर कळायला पाहिजे. तर हे बघून घ्या स्टुडंट्स. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट्स, आपण बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन. द ॲव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स इज 25 kg अँड दे आर सीटेड इन अ बोट. अलॉंग विथ द बोटमॅन ॲव्हरेज वेट ऑफ दॅम इज 26 kg. देन व्हॉट इज द वेट ऑफ द बोटमॅन. हे ऑलरेडी ह्या टाईपचा आपण एक क्वेश्चन बघितलेला आहे. ओके, सेम क्वेश्चन आपण बघितलं होतं. वेट जे क्लास टीचर आणि स्टुडंट्सचं होतं त्याच टाईपचं क्वेश्चन आहे. तेच रूल्स आपण इथं फॉलो करणार आहे. तर ॲव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स दिलेलं आहे. ॲव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स किती आहे 25. ओके, तर इक्वल टू प्रत्येकाचं वेट दिलेलं नाही आहे, सो आपण कन्सिडर करूया x. तर टोटल किती स्टुडंट्स आहेत 40. देअरफॉर x इक्वल टू काय येणार आहे 25 × 40 1000. टोटल किती झालं मीन्स x इक्वल टू म्हणजे सगळ्यांचं 40 स्टुडंट्सचं वेट किती झालं ॲव्हरेज 1000 किलोग्राम. 25 4 जा 100 जर एक 0 पुट केलं तर सेमच काय येणार आहे ॲव्हरेज वेट ऑफ 40 स्टुडंट्स प्लस बोटमॅन किती आहे 26. वाय टोटल किती जण झाले y 41 झाले. तर y इक्वल टू 41 × 26 × 41 6 2 1 2 6 4 24 26 2 4 8 8 + 2 1 066 kg. ओके, तर आपल्याला बोटमॅनचं वेट काढायचं आहे. तर डिफरन्स अगेन दोघांचं डिफरन्स घेऊया. वेट ऑफ बोटमॅन इक्वल टू 1066 - 1000 66 किलोग्राम. तर बोटमॅनचं वेट किती आलं 66 किलोग्राम. ओके, तर सेम क्वेश्चन ऑलरेडी ऑप्शन 2 ऑप्शन आपलं राईट आन्सर आहे. तर ह्या टाईपचं ऑलरेडी आपण क्वेश्चन बघितलं होतं त्यामुळं हे तुम्हाला इझिली कळालेलं असेल. ह्या टाईपचे अगेन ह्या टाईपचेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्येही येतील. तर हे प्रॅक्टिस करून घ्या. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट्स, तर आपण बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. बाय हाऊ मच ॲव्हरेज ऑफ द नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 50 मोर दॅन द ॲव्हरेज नंबर ऑफ नॅचरल नंबर्स 1 to 25. खूप इझी क्वेश्चन आहे. तर आपल्याला काढायचं आहे ॲव्हरेज नंबर ऑफ नॅचरल नंबर average number of 1 to 50. ओके, तर स्टुडंट्स तुम्ही बघितलं असेल 1 to 50 आपल्याला जर ॲव्हरेज नंबर काढायचं असेल ह्याचं ट्रिक ऑलरेडी ह्याचं तुम्हाला माहिती आहे. ट्रिक आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये शिकलेलं आहे. फर्स्ट नंबर अँड लास्ट नंबर ते दोघांचं ॲडिशन करून 2 ने डिवाइड करायचं. 1 + 50 सो 51 by 2 equal to 2 2s are 4. ओके, 1 रिमेनिंग 2 5s are 25.5 आन्सर आलेला आहे. तर ॲव्हरेज नंबर ऑफ 1 to 50 झालं तर ॲव्हरेज नंबर ऑफ नॅचरल नंबर्स 1 to 25 पण काढायचं आहे आपल्याला. सो हे कसं सॉल्व करणार आहे आपण 1 + 25 ओके 13. तर हे क्वेश्चन तुम्ही बघा तर दोघांचं आपण ॲव्हरेज काढलो. आता आपल्याला बघायचं आहे मोर दॅन
एक नंबर दुसऱ्यापेक्षा कितीनी जास्त आहे, म्हणजे ह्याच्यात आपल्याला डिफरन्स काढावा लागेल. सो डिफरन्स 25.5 minus 13, राईट. 5ला 5, 2, 1, 12.5 आन्सर आलेला आहे. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे आपला? सेकंड ऑप्शन. इझी क्वेश्चन होतं. बिकॉज इंट्रोडक्शन पार्ट जर तुम्ही व्यवस्थित बघितला असेल तर ह्या टाईपचे दुसरे क्वेश्चन आले तरी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट्स, आपण बघूया आपलं नेक्स्ट 8th क्वेश्चन जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द स्क्वेअर ऑफ फर्स्ट 5 इवन नॅचरल नंबर्स? ओके, तर फर्स्ट 5 इवन नॅचरल नंबर्सचं स्क्वेअर करून त्याचं ॲव्हरेज काढायचं आहे. खूप इझी क्वेश्चन आहे. फर्स्ट 5 इवन नंबर्स काय आहेत? 2, 4, 6, 8, 10. आता आपल्याला ह्याचं स्क्वेअर काढायचं आहे. स्क्वेअर काय असणार आहे? 4, 16, 36, 64 and 100. नाव ॲड दिस. काय ॲड करावं लागेल आपल्याला? बिकॉज त्याचं ॲव्हरेज काढायचं आहे. तर टोटल किती आहे नंबर बघा. 0, 4, 6, 0 ला युनिटमध्ये 6 + 4 10, 10 + 6 16, 20, 0 2 कॅरी, 2 + 6 8, 8 + 3 11, 11 12, 2 1 कॅरी, 1 + 1 2, 220. ॲव्हरेज काय आहे? 5. ॲव्हरेज नंबर टोटल 5 डिजिट आहेत म्हणून आपल्याला 5ने डिवाइड करायचं आहे. 5 4 = 20, 5 4 = 20. सो 44. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. तर हे बघितलं स्टुडंट्स, आपले आता क्वेश्चन 8 क्वेश्चन क्लिअर झालेला आहे. 12.1 आपलं संपलेलं आहे. तर अजूनही ह्याच्यात काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहू शकता. तर ह्याच्यासोबत मी परत तेच सांगते, वैदिक मॅथ्सचे पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तेही बघा. लेवल वाईज त्याच्यात क्वेश्चन्स आहेत जे ह्याच्यात मी ट्रिक्स यूज केले. LCMचं, मल्टिप्लिकेशनचं, 2 डिजिटचं, ते सगळे ट्रिक्स त्यात दिलेले आहेत. तुम्ही ते फॉलो केला तर तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड खूप वाढणार आहे. आणि अजून एक प्लस पॉईंट आहे, जर तुम्ही वैदिक मॅथ्सचे सगळे लेवल्स जर तुम्ही करत असाल, त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक फॉर्म दिसेल. जर ते फॉर्म तुम्ही सबमिट केला तर आपले जे कॉम्पिटिशन असतात, एव्हरी इयर आपण कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतो, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, तर त्यातही तुम्ही येऊन पार्टिसिपेट करू शकता. तर ते तुम्हाला प्लस पॉईंट राहील. तर ते नक्की तुम्ही त्याचा फायदा करून घ्या. आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, तुमच्या फ्रेंड्सला पण हेल्प होईल. आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून जे आमचे नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लवकर दिसतील. तरी स्टुडंट्स प्रॅक्टिस करत राहा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.